वरती हे एक जोडपं दिसतंय, हे शेतकरी जोडपं आहे, हे तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही. परंतु या शेतकरी जोडप्याच्या मुलानं म्हणजेच सागर शिंदे या तरुणानं भारतातल्या एका अशा विषयाला हात घातलाय आणि त्याचं माध्यम काय आहे तर चित्रपट. मित्रांनो, चित्रपट म्हटलं की आपल्याकडं ठराविक आडनावं म्हणजे खान, शर्मा, वर्मा किंवा साऊथमधले काही चित्रपट डोळ्यासमोर येतात. सागर शिंदे या तरुणानं एका भारतातल्या अशा विषयाला हात घातलेला आहे की येणाऱ्या 24 जुलैनंतर भारतामधला प्रत्येक माणूस हा विचार करेल की माझ्या मुलांच्या भवितव्याचं काय, मी माझी मुलं खरंच जगवतोय का मी स्वतःच मारतोय. असा एक विषय हातात घेऊन या सागर शिंदे यानं काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे या जोडीला बरोबर घेऊन एक हिंदी सिनेमा बनवलेला आहे. आणि या सिनेमाबरोबरच त्यानं भारतातलं एक वास्तव पहिल्यांदाच समोर आलं. आत्तापर्यंत आपण चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या लव्ह स्टोरी, रंजक कथा, इतिहास अशा गोष्टी पाहिल्यात. मात्र वास्तववादी चित्रपटांची निर्मिती फार कमी होते. त्यातच सागर शिंदे हा एकतर मराठी तरुण, सोलापूर जिल्ह्यातल्या एका खेडेगावात राहणारा तरुण आणि अतिशय भयानक वास्तवाला हात घातलेला त्याचा द इंडिया स्टोरी हा सिनेमा येत्या 24 जुलैला रिलीज होतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आत्ता गुगलवरती इंडिया स्टोरी हे तुम्ही सर्च केलं तर या चित्रपटाचे 4 भाषांमधले टीजर तुम्हाला दिसतील. मराठी पोरानं काजल अग्रवाल सारख्या आणि श्रेयस तळपदे सारख्या कलाकारांना बरोबर घेऊन एकाच वेळेस 4 भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज केला आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडा या 4ही भाषांमध्ये 24 जुलैला हा चित्रपट येतो आहे. मित्रांनो, या चित्रपटाची कथा ही अत्यंत थरारक असणार आहे. विषय जरी एक असेल महत्त्वाचा तरी त्या चित्रपटाची कथा मात्र अत्यंत थरारक आहे. शेतकऱ्याच्या पोरानं अगदी अत्यंत धाडसानं केलेलं हे काम अतिशय वाखाणण्याजोगं आहे. तुम्हाला आणि मला सागर शिंदे या तरुणाला सर्च करण्याशिवाय भागच पडणार नाही. म्हणजे हा सागर शिंदे आहे कोण हे 24 जुलैनंतर तुम्हाला शोधावं लागणार आहे. परंतु त्याच्यापेक्षा देशसेवेचं एक वेगळ्या प्रकारचं व्रत अशाही पद्धतीने आपण समाजासमोर आणू शकतो, याचा मात्र दाखला या सागर शिंदेनं आपल्यासमोर दिलेला आहे. पाहूयात वाट 24 जुलैची. आपण पाहणार आहोत आपल्या देशातलं भीषण वास्तव द इंडिया स्टोरीमधून.